काय म्हणतोस? हे बघ, जे झालं ते झालं. म्हणजे तसं आपलं ठरलंच होतं की तुझी मुलगी माझ्या मुलाला द्यायची, पण शेवटी तिला पण अधिकार आहेत ना. हा, जाऊ दे आता. हे बघ, तिची इच्छा होती ना, आणि तो मुलगा पण चांगला आहे. मी त्याची सगळी चौकशी केलेली. अरे काय होतं त्याच्याकडं? आज सगळ्या गाड्या घोड्या फ्लॅट सगळं घेतलंय ना त्याने. हा, त्याच्यामुळं जाऊ दे. हे बघ, जे आपल्या जे नशिबात नव्हतं ना, ते नव्हतंच म्हणायचं. नाही रे, पण कसं होतंय की आज आपण एवढ्या लहानपणापासून ठरवलेलं, आपली एवढी जुनी मैत्री, आणि आज कुठंतरी एक ऋणानुबंध शेवटपर्यंत चालू राहतील. आणि मला पण एक असं हक्काचं आणि चांगलं हे मिळालं असतं, माझ्या मुलीचं पण एक कल्याण झालं असतं. आता हे काय नवीन वाढलंय, त्यामुळे मी पण इतका कन्फ्यूज मध्ये आहे ना की मला लक्षात येत नाही मी काय करावं, डिसिजन काय घ्यावं. हे बघ, पण आजचा काल बदललेला आहे, त्यामुळं बदलत्या काळानुसार आपल्याला सुद्धा बदललंच पाहिजे. आणि शेवटी कसं, मुलांच्या इच्छेच्या विरोधात जाणं आपल्याला पण योग्य नाही. मला बी थोडंसं आतून वाईट वाटतंच आहे की बाबा, ही आपली मैत्री कुठतरी रिश्तेदारीत बदलावी, हे मला सुद्धा वाटत होतं. पण मुलांच्या पुढं जाऊन सुद्धा काय म्हणजे उपयोग नाही असं मला वाटतंय. नाही, आता शेवटी काय आहे, आतापर्यंत तू माझा हितचिंतक पण आहे, हो मित्र पण आहे, सखा पण आहे. हो. त्याच्या पुढं काय बोलणार आता? म्हणजे आता तू सांगतोय म्हटल्यावर मला थोडाफार विचार करावाच लागतो ह्या गोष्टींचा. आणि काय होतंय, जवळपास 1 वर्ष होत आलं ना, तिची मानसिक स्थिती बरोबर आहे ना, कॉलेजमध्ये तिचं लक्ष आहे, अभ्यासात लक्ष आहे, घरात लक्ष आहे. शेवटी हे सगळं कुणासाठी उभा केलंय? एवढं मोठं एम्पायर आहे. आज तुला माहिती आहे, एवढं मोठं एम्पायर उभा केलं मी शून्यातनं, मी पण शून्यातनंच विश्व निर्माण केलेलं आहे. खरंय ना. आणि बघ, आज जो होणारा जावई आहे किंवा आज जो आपल्याला ह्या सगळ्या एम्पायरचा तो मालक आहे रे, वारसदार आहे तो. नाही खरं, पण आता कसं आहे ना मित्रा, म्हणजे मुलांच्या विरोधात जाऊन बी नाही जमणार. हे बघ, मला ते सगळं मान्य आहे. आणि तुझी मुलगी जर तिथं जाऊन खुश राहत असेल तर विरोध करण्यात काय अर्थ नाही. आणि हे बघ, जर त्यांना शिवाभाऊला जर तसं वाटत असतं ना, ते पळून पण येऊ शकत होते ना. ते एकाच गोष्टीमुळे मला थोडस ते, म्हणजे आता तू सांगतोय म्हणजे विषय संपला, हो. पण ते शिवाभाऊमुळे थोडस आहे बरं का. तो बघितलाय त्या माणसाचा प्रवास, मी अख्खा सगळा बघितलाय. म्हणजे जसं ते बारामतीत आला ना तो माणूस, तेव्हापासून आपण बघतोय त्याला. आता तूही ओळखतो आणि मीही ओळखतो. एक खूप चांगला आणि सुसंस्कृत माणूस आहे. हो हो. एवढ्या म्हणजे खडतर जीवन प्रवास करून त्याने आतापर्यंत बऱ्याच लोकांचं आयुष्य घडवलेलं आहे. नाही, आणि बऱ्याच लोकांना मदतीचा हात असतो. त्यामुळं त्या माणसाच्या जर मनात असं काय असतं ना, तर त्याने हा निर्णय घेतला नसता. त्यामुळे झालंय हे योग्य आहे. हे बघ, मला वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. जर तुझी मुलगी तिथं खुश राहत असेल तर. वहिनींशी चर्चा केली का तू? अरे वहिनी, ती मनस्थितीच बरोबर ना. मी तिला बोललोय, ती एवढी हार्ट झाली ना, म्हणून मी तिला घेऊन आलो. तेच होतंय ना, आता कसं आहे की वहिनींचा पण विचार करावा लागतोय, स्त्रीचा विचार करावा लागतोय. पण आपण हे सगळे ऋणानुबंध पहिल्यापासून ठरवले होते ना, आज अचानक अशी म्हणजे स्थिती आली की सगळंच अवघड होऊन झालंय सगळं. नाही रे, मी तिला समजेल कसं बी, परंतु मुलांच्या विरोधात जाणं हे योग्य नाही. कारण त्यांचं आयुष्य त्यांना पडलंय ना. जर आपण आता विरोध केला, बळजबरीने लग्न लावणे, हे आजच्या काळात नाही रे जमत. ते वाटतंय तुला हे भविष्यात जाऊन सगळं म्हणजे नीटनेटकं होईल? नाही, हे बघ, मुलगा चांगला आहे आणि मला मुलापेक्षा शिवाभाऊवर विश्वास आहे. कारण तो सुसंस्कृत आहे. त्यांनी त्यांच्या मुलांवर, म्हणजे त्या सगळ्या लोकांवर संस्कार तसेच घडवले. त्यामुळे तो मुलगा सुद्धा चांगला आहे. काही सुद्धा मनामध्ये शंका आणू नकोस. अरे या या, बसा. धन्यवाद. नमस्कार. हे शिवभाऊ तुमची फाईल, तुमच्या फ्लॅटचं ॲग्रीमेंट आणि त्याची चावी प्रॉपर चेक करून घ्या. त्याच्यामध्ये बिलिंग कम्प्लिशन, GST वगैरे सगळे बिलं वगैरे लावलेले आहेत.
साहेब तुमचा विश्वास आहे तेवढा आमचा. नाही त्याच्याबद्दल शंका नाही. कसं आहे व्यवहार आहे आणि कुठली वस्तू ज्या वेळेला एखाद्या ह्याला सपोर्ट करतो त्यावेळेला सगळे डॉक्युमेंट बघून घेणं हे आपलं पण काम आहे. हरकत नाही. बरोबर आहे. काय एवढी मोठी प्रॉपर्टी तुम्ही घेताय ते स्वतःच्या नावावर न करता मग तुम्ही ते सचिनच्या नावावर केलं म्हणजे दुसऱ्या नावावर केली हे नाही लक्षात आलं माझ्या. आता तो सचिन नाही राहिला, बरं. आता सचिन शेठ झालाय तो. म्हणजे मी माझ्या नावाने घेतलंच नाही प्लॉट. हा सचिननेच फ्लॅट घेतलाय. बर आज तो स्वतःच्या पायावरती उभा आहे. 2-3 गाड्या. तात्यांची आणि आमची भेट झालती. तात्याने सगळं सांगितले. मी मला आश्चर्य वाटतंय एवढा विश्वास त्याच्यावर. माणसाने एखाद्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण जर विश्वासच नाही ठेवला तर त्याची प्रगती पण होत नाही. नाही मी समजू शकतो पण आजकाल अगदी सहजासहजी कोण कुणाला 1000 रुपये देत नाही आणि तुम्ही आज एवढे लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्याच्या नावावर करून देताय. हे सगळ्या गोष्टी मला कळतायत कळत नाहीत अशातला भाग नाही काय. ज्या वेळेला आपण आपल्या स्वतःच्या मुलीबद्दल विचार करतो ना त्यावेळेला कुठल्याही बापाला असं वाटणं साहजिक आहे की बाबा आपली मुलगी एखाद्या चांगल्या मुलाला म्हणजे हे व्हावं आणि त्यांचं आयुष्य सुखाने चालावं. आज सचिनकडे सगळ्या गोष्टी आहेत. बंगला, फ्लॅट, गाडी, ट्रान्सपोर्टचा बिझनेस चालू केलाय. त्यामुळं माझ्या बरोबरीला तो आलाय. काय म्हणजे हरकत नाही. हे शेवटी तो तुमचा रोल आहे की तुम्ही कुणाला मदत करावी कुणाला मदत करू नये हा तुमचा रोल आहे. पण एक जनरली बघितलं तर माणूस एवढं सगळं एखाद्यासाठी का करतो हा पण प्रश्न माझ्या पुढे म्हणजे येतो सतत. बघा साहेब, आपली माणसे आपल्या माणसांना घेऊन आपण पुढं जायचं हाच उद्देश आहे माझा. आणि आपल्या गावाकडची माणसं शहरात येऊन बरेचसे कामं करतात, ड्रायव्हिंग करतात. ड्रायव्हर होणं एवढं सोपं नाही. आज प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला स्ट्रगल करावा लागतोय. सचिनने पण तेच केले. आज ड्रायव्हर म्हटल्यानंतर ड्रायव्हरला किती संकटाला समोर जावं लागतं ना हे मला चांगलंच माहिती आहे. बरोबर. जर एखाद्याच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभा राहिलो ना नक्कीच तो माणूस पुढे जातो. आणि आज सचिनने ते करून दाखवले. तुम्ही म्हणलात ना माझ्या मुलीचा मेकअपचा खर्च त्याला झेपल का. आज तो चांगल्या लेवलला आहे, चांगला सेटल झालेला आहे. आज सचिनला मी जर वर्ष झालं ओळखतोय. आज तो माझ्या गॅरेजला कामाला आहे. आज शून्यातनं तो पण विश्व निर्माण केले ना की त्याच्या आई वडिलांच्या जीवावरती तो जगतोय. पण त्याने आज शहरात येऊन रात्रंदिवस काम करतोय, कष्ट करतोय. बिझनेस चांगला चालू आहे, ट्रान्सपोर्ट चालू आहे. आज ड्रायव्हर म्हणून त्याने काय नाही केलं सांगा. आणि मी त्याच्या पाठीशी उभा आहे. त्याच्यामुळं साहेब तुम्ही थोडंसं लक्ष देऊन ऐका मी काय म्हणतोय ते. तुम्हाला मान्य असेल की ड्रायव्हर असा आहे, ड्रायव्हर तसा आहे, ड्रायव्हर व्यसनी, ड्रायव्हर हे ती आहे. पण सगळे ड्रायव्हर सारखे नसतात तो साहेब. रात्रीचा दिवस करून आपल्या कुटुंबाला ते जगवतोय. सचिने पण तीच केले. पोटाला पिळा मारून तिने आज संपत्ती एवढी उभा केली. घरी गावाकडे आई वडील आहेत त्याचे. दुसरं कोण आहे त्याला तरी. आज प्रामाणिकपणे एवढं काम करतोय, झटतोय, लगडतोय. ते कोणासाठी करतोय तो. त्याचं प्रेम मिळवण्यासाठीच करतोय ना. आणि आज तो स्वतःच्या पायावरती उभा आहे. गावाकडे 5 एकर जमीन घेतली, 3 गाड्या घेतल्या. आता तुम्ही तर बघता फ्लॅट पण त्यांनीच घेतलाय. नाही अशी प्रगती होत चालली साहेब. त्यांचं आणि माझं बोलणं झालेलं आहे. हा. तुम्हाला कल्पना आहे तुम्ही पण आज आम्हाला जवळजवळ 30-35 वर्ष झालं ओळखताय. बरोबर आहे. आणि तात्यांनी या सगळ्या गोष्टींची माहिती मला दिली. आता कसं आहे की तात्यांचं आणि माझं फक्त मित्रत्वाचं नाही तर एकदम भावासारखे संबंध आहेत. आम्ही खूप लहानपणापासून ह्या व्यवसायात उतरलो आणि त्या गोष्टींचाही झालेला आहे. हरकत नाही. ज्या गोष्टी विधिलिखित ठरलेल्या असतात तर त्या गोष्टीला काही कोणच म्हणजे हे करू शकत नाही. ते कसं आहे की जे ओनर आहेत ना त्यांना सिग्नेचरला बोलावं लागेल आपल्याला. कारण का की मला रिसिव्ह कॉपी पण लागतील आणि आपल्याला ते नगरपालिकेत पण जमा करावं लागतात. बर सचिन बस साइन कर साहेब. शेवटी प्रॉपर्टीचा मालक झाला सचिन ना. बरं का साहेब, एखाद्या ड्रायव्हरने जर ठरवलं ना
ती गोष्ट शेवटपर्यंत अगदी मनापासून नेतो बरं का. बरं साहेब, चला येतो आम्ही. अरे निघाला कुठं? बसा ना, बसा. चहा सांगितलंय, बसा. हा पौर्णिमा, खाली ये बाळा. बरं पौर्णिमा बाळा, तुझं काय म्हणणं आहे? पप्पांचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे. ते म्हणतील त्या मुलाशी मी लग्न करायला तयार आहे. बघ, आपल्या मुलीला आपली चूक कळाली ना, बस झालं. तुझे संस्कार अजून ती विसरली नाही. हा, मुलगी असावी तर अशी. तर ठीक आहे शिवभाऊ, काय आता शेवटी हे सगळ्याचा शेवट एवढा गोडच होणार होता. म्हणजे तर मी पौर्णिमाच्या आणि सचिनच्या लग्नासाठी माझी सहमती आहे. सगळी जबाबदारी तुमची आहे आता इथून पुढच्या काळात. तुम्ही तुमच्या पद्धतीने आता तयारी करा. ठीक आहे, लागा तयारीला. मग तुम्हाला ज्या पद्धतीने जशा पद्धतीने लग्न हवंय तशा पद्धतीने करा. लग्न अतिशय धुमधडाक्यात व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. काय दाद्या? हो बरोबर आहे. तात्यांची माझी भेट झाली होती आणि हा विषय तात्यांसमोर मी मांडला होता. त्यांनाही मी सांगितलं होतं सगळा विषय असा असा आहे, ह्यात कुठलीच गोष्ट लाभाडायची नाही साहेब. बरोबर ना तात्या? बरोबर. जे काय ते सगळं तुमच्या डोळ्यासमोर आहे. आणि मुलगा कुठल्याही प्रकारचं म्हणजे आजपर्यंत त्यांनी एवढं स्ट्रगल केले की माझ्याबरोबर त्यांनी स्ट्रगल केले आणि सगळं आज विश्व उभा केले. त्याच्यामुळं तुम्ही बिनधास्त राहा आणि पौर्णिमाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही ही जबाबदारी मी घेतो स्वतः. त्यामुळं तुम्ही कुठल्या गोष्टी अजिबात काळजी करायची नाही साहेब. आणि दिलेला शब्द तुम्ही पण पाळलात आणि आम्ही नक्कीच त्याचं सोनं करू. बरोबर ना सचिन? खुश? हो. ठीक आहे शिवभाऊ, चला लागा तयारीला मग. नक्की चल, लग्न अगदी धूमधडाक्यात करू. हो. चला. असू दे रे, करा तयारी. ठीक आहे. आता तुझ्या त्यागाला काय करू मी सांग. अरे कुठं पिळू म्हणजे अगदी मी म्हणजे खरंच मी आज म्हणजे हतबद्ध झालो. म्हणजे तू आज स्वतःच्या मुलाबद्दल एवढं सगळं आपलं झालेलं असताना सुद्धा तू एवढा मोठा त्याग केला आणि पौर्णिमाच्या लग्नाला दुसऱ्या मुलाबरोबर तू होकार दिला. खरंच साध्या मी तुला आज म्हणजे जो आजपर्यंत तू जीवाभावाचा होता ना, तो आता 100% माझा अगदी मनातला आणि जीवाभावाचा मित्र झाला. असं नाही रे, मैत्री असावी तर अशी. खरं आपली मैत्री अशी शेवटपर्यंत. 100%. भाऊ, एक बोलायचं होतं भाऊ. बोल की. आज मी खरंच लय खुश आहे. का? ते फक्त तुमच्यामुळे. तुम्हाला माहिती आहे का भाऊ, आजपर्यंत ना माझ्या आई बाप्पाने जेवढा मला जीव लावला ना, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त जीव तुम्ही मला लावताय. बघ सच्चा, तू एक इमानदार आहेस. या सगळ्या गोष्टी घडल्या. माणसांनी मी इमानदार राहिलं ना, त्याचं कष्टाचं फळ नेहमी मिळतं. हो भाऊ, तुम्ही आता बोला. दोघांनी सुखाने संसार करायचा. हा, चालतंय की भाऊ. शिवा भाऊला कधी विसरू नका म्हणजे झालं. नाही भाऊ, तुम्हाला विसरून कसं झालं. तुम्हाला मी या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात पण विसरणार नाही. अहो, तुमच्यामुळे तर आमच्या संसाराला सुरुवात झाली. भाऊ पाया अरे, पडतो. असू दे सच्चा, चल. हो, आता सुखाने संसार करायचा. हो भाऊ. चला, येणारच घरी द्या. हा बरोबर. ए हा तूच इकडे ये ना. शुक शुक काय शुक शुक मला काय नाव बिव नाही बे.
अहो घरच्यांनी कसलं भारी म्हणजे असं म्हणजे बारसं घालून नाव ठेवलंय ते तसलं नाही का करत जुजू रे बाळा जुजू एवढं म्हणजे नाव ठेवलंय आणि तुम्ही राहू शुक करता काय कोंबडी बिंबडी आहे काय ऐका ना, तुमचं शुभ नाव काय आहे? गोट्या गोट्या? हसताय काय आता हाय का आज त्यांनी माझ्या एवढं राव प्रेमान नाव ठेवलंय नाही हो, गोट्या. खरंच खरंच नाव छान आहे तुमचं. बरं ऐका ना, एक काम होतं. बोला की ऐक ना कोमल, सांग ना तू. नाही तू सांग. अगं सांग ना तू. नाही तू सांग. तू नाही अगं तू सांग. हो सांगताय का जाऊ अहो ते एक काम करा तुम्ही विचार करा मी जातो. बरं ऐका ना, बसा ना. बोला ते शिवाभावानी तुम्ही आले होते ना? हा भाऊंचं काय ते शिवाभावानी माझी एकदा भेट घडवून द्या ना. अहो भाऊंचं माझं नातं म्हणजे असं एकदम काळजातलं नातं आहे असं मित्र मित्र कसे असतो तसं नातं आहे आमचं म्हणजे एकदम जवळचं. अहो उठायला बसायला जेवायला खायला अहो एवढंच काय भाऊंला कपडे बिपडे जरी घ्यायचे म्हणलं ना तरी मलाच नेत येतात चॉईस करायला. आता माझी ही बघा की माझी चॉईस आहे तशी माझी चांगली म्हणून म्हणलं सांगा तुम्ही सांगा काय काम आहे. म्हणून तर मी तुम्हाला निवडलं ना. मला काल ना परवा पण गाडीचं हे झालं की लगेच आले ते. हा मग अहो भाऊ पैसे गेलो भाऊंनी एका मिनिटात भाऊला नुसता असा शब्द टाकला की भाऊ म्हणजे हे आपल्या शब्दाच्या पुढे नाही हा तो म्हणजे वटच तेवढा वट म्हणण्यापेक्षा नातं तसं आहे ना आमचं चांगलं एक आता सांगू. ते तुमचे शिवभाव आहेत ना हा. आणि स्वामिनी त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. होतं हा होतं ना मग नाही 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 नाही. हो होतं म्हणजे आहे आता प्रेम आहे. हा हा आहे का हा. तर मग? एकदा एकदा एक भेट घडवून द्या ना माझी. नाही नाही आवश्यकच नाही अहो भाऊ आमचं लय कडक आहे तुमची शिवभाऊंची गाठ पडणं म्हणजे इम्पॉसिबल. ए गोट्या, कर ना तेवढं काम. झालं झालंच अहो आता शिवभाऊला कसं काय पट्टी पाडतो बघा फक्त तुम्ही झालंच म्हणून समजा बरं सांगतो तुम्हाला कुठे यायचं ते झालं. पण नक्की कराल ना? 100% काय मग भाऊ लयच आजकाल एकटं एकटं बसत असताय. मग काय करतो काम झालं तर दुपारचं जरा होय. म्हणलं बसावं निवांत. हा काय काय रे तसं नाही हम्म. माझं काय म्हणणं आहे माहितीये काय भाऊ हम्म. अहो तुम्हाला समजा असं आजारी बिजारी काय पडला तुम्ही नाही का हम्म. आणि म्हणजे असं काय तुम्हाला दुखलं खुपलं काय कोण काळजी घेणार नको होय तुम्हाला असं वाटत नाही काय तुम्हाला. अरे तू आहे सच्चा आहे पेंटर आहे पक्का भाऊ आहे सागरे आहे ही सगळी माणसं असताना अजून कशाला कोण पाहिजे. अहो भाऊ आम्ही आयुष्यभर राहूच की तुमच्या बरोबर मग? आहेच की आता तुम्ही कुठं बाहेर बिहेर गेला आता आमच्या जबाबदारीवर टाकणार ना तुम्ही सगळं आम्ही आहेच की सांभाळायला. अहो पण भाऊ माझं काय म्हणणं आहे माहितीये का समजा बाबा तुम्हाला काय असं जेवणाचं बिवणाचं काय कमी पडलं अचानक काहीतरी गरम खावंसं वाटलं तर असं कोणतरी असं तुम्हाला असं म्हणजे वाटत नाही काय. मेसवाल्यांना आपण महिन्याला 3000 रुपये देतोय चांगलं चांगलं करून खायला घालतात आणि ते मावशी माहितीत ना किती वयस्कर आहेत तरी पण आपल्याला त्यांच्या हस्ते इतकं भारी जेवण झालंय ना परफेक्ट असतं जेवण त्यामुळे मला नाही कुठल्या गोष्टींची आवश्यकता वाटत नाही. अहो, तसं नाही भाऊ मग? पण कसं आहे माहितीये का हा बघा म्हणजे काय आता कसं सांगू तुम्हाला तुला डायरेक्ट मुद्द्याला हात घाल बाकीचे फिरून फिरून मला काय विचारू नको कळलं का. भाऊ म्हणजे ते असं बोलशील का आज बोलतो की भाऊ म्हणजे आता ते तुम्हाला असं हे लग्न करावं असं वाटत नाही का? म्हणजे असं काय म्हणला परत एकदा म्हण. अहो, म्हणजे भाऊ काळजी वाटली हो तुमची म्हणून म्हणलं असं लगीन बिगीन करावं असं वाटत अरे नाही. मला सांग की तुझं लगीन करायचं ते सांग तुझं लग्न लावून देतो लगेच पोरगी बघून एखादी. अहो, इथं भाऊ माझं खायचं वांधन पोरगीला कुठं घालत बसू अजून? अरे म्हणून म्हणतो काम धंदा कर आता हाय का मग इथं काय 1000 पोरी माग लागतील तुझ्या माणसानी कसं पैसा पाणी पाळून सगळं असलं ना बघ कुठली अहो, पोरगी तुला नाही भाऊ. म्हणते ती. इथं राहून मग काय करतोय काम करतोय नाहीतर काय करतोय. अहो तुमच्या नादाने किती हुशार झालोय राव भाऊ असं म्हणजे हम्म. सांगता येणार नाही एवढा हुशार झालोय मी हम्म. आहे का नाही पण तरी मला थोडस एक काळजी वाटत होती की नाही का बाबा आता त्या दिवशी नाही होय, भांडणं झालते बघा त्या हम्म. पोरगीची आणि माझी. कुठल्या
ती पोरगी हा, ना, त्या लय दिवशी matter. व्हय. हा, हा त्या दिवशी ती वहिनी आलत्या बघा त्यांच्या सोबत, म्हणजे त्या मॅडम आल्या होत्या. मॅडम हा भाऊ त्या दिवशी राव, म्हणजे तुम्ही त्याच्याकडे बघत होता, ती तुमच्याकडे बघत होती, म्हणजे राव माझी अरे. एवढी खतरनाक नजर असते का ना अशी, काय म्हणतात त्याला, थोडीशी असं म्हणजे चाललं होतं माझं थोडस इकडे तिकडे बघायचं, म्हणलं ऐक की भावाचं गोट्या, चाललंय, जुनं दिसतंय तुझी काहीतरी. नजर जरी तेज असली ना हा. तरी माझी नजर घारी सारखी, एवढं लक्षात ठेव. अहो, कुणाचं काय चाललंय, कुणाचं काय नाही, सगळं समजतंय शिवाभाऊला, कळलं का? अहो, काय ते ना, काय स्पष्ट बोलायचं. विषय आणि त्या कसा- दिवशी ती फक्त योगायोग होता, कळलं का? अहो, विषय हा. कसा आहे माहितीये का, तुम्ही आहे म्हणूनच आम्ही आहे, पण ती थोडस वाटलं म्हणलं भाऊचं काहीतरी जुनं दिसतंय म्हणलं. काय? आणि हे बघा म्हणजे ए अहो नालायक माणसा, मुद्द्याचं बोलायचं म्हणजे का तुला काय बोलावलं का तुला बोलावं रे? ए परत जर त्या विषयाला हात घातला आणि काय बोलला तर माझ्याशी गाठ आहे, कळलं का? तुला मी आपलं एक समजतून तुला लगेच काय पण बोलला रे. नाही भाऊ, म्हणजे कसं थांब एक थोडंसं मिनिट, फोन म्हणजे- आलाय. हॅलो, हा पाठवली गाडी, येईल थोड्या वेळाने. हा हो हो, हा बोल. थोडस फक्त काय वाटलं माहितीये का भाऊ, हा म्हणजे असं जाऊ द्या, नको. परत जर नाव काढलं आहा, तर माझ्याशी गाठ आहे, चल निघ जा. अजिबात नाही राव भाऊ, परत विषय सुधी काढत नसते. हा कोमल, कधी यायचं ग गोट्या? येईल असं वाटते. अगं पण कधी, किती वेळ झाला? येईल ग, शिवा भाऊला पण घेऊन ये. शिव येतील? यांना शिव आले ना, तुम्ही त्यांच्याशी बोलणारच नाही. त्यांनी ॲटिट्यूड दाखवलं ना, आता मी पण थोडा ॲटिट्यूड दाखवते. अगं ये, एवढा ऍटिट्यूड दाखवू नकोस. तुला माहितीयेत ना शिवा भावाचा स्वभाव कसा आहे. आला बघ. काय झालं? आता झालं म्हणजे आता काय सांगू? काय बोलले शिव? शिवा भाऊ होय. अरे गोट्या, सांग ना पटकन. बघ ना. झालं का काम? शिवा भाऊ म्हणजे कसं सांगू, सांगावंच हो लागेल म्हणाले. होय. हा? सांगावंच म्हणाले. लागेल होय आता. हा ना, हो म्हणाले ते. थांबा, ऐकून घ्या 2 मिनिटं. तुम्ही एक काम करा, शिवा भाऊचा नाद आहे का नाही, सोडून द्या तुम्ही. अहो म्हणजे हे बघा, म्हणजे नाराज काय होऊ नका तुम्ही. अहो, पण एक गोष्ट सांगतो, तुम्ही शिवा भाऊचा नाद सोडून द्या, तुमच्या पाया पडून हात जोड तुम्ही. अहो म्हणजे विषय काय आहे माहितीये का, मी तर माझ्या पायावर चालत आलोय, हिच माझं लय मोठं नशीबच म्हणावं लागेल. काय बोलले शिव? काय बोललं म्हणजे जाऊ द्या, तुम्ही फक्त नाच सोडून द्या. काय बोललं, कसं बोललं, कशासाठी बोललं, अहो वाईच कमी नाही तर थोडस, पण जाऊ द्या आता. म्हणजे तुम्ही नाच सोडून द्या, मी जातो. स्वामीनी, तो गोट्या बोलतोय ते खरं आहे. देविषयी त्यांचा सोडून. नाही, शिवचा विषय सोडू दे. मला या जन्मात तर ते शक्य नाही. अगं ते विसरलेत, मग तू पण जा ना विसरून. मी नाही विसरू शकत. का नाही विसरू शकत? मी शिवणवरती खूप प्रेम केले आणि ते फक्त माझेच आहेत. मला त्यांच्याशिवाय कोणाचाच विचार येत नाही. मी त्यांच्यासाठी जे काय करायला लागेल ना ते करेन. अगं शिव तर माझे आयुष्य आहेत, मी त्यांना नाही विसरू शकत. हे बघ स्वामिनी, ज्याला भेटायचंय ना ती कसंही भेटतं, आणि ज्याला भेटायचं नाही ना ती काही कारण देतो. मला जायचंय आता, जाते मी. तुला माझा राग आला का? नाही आला ग मला, जाते मी. पौर्णिमा, आज ना माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी दिवस आहे. मला तर असं वाटतं की हे स्वप्न आहे की काय. बघ ना, इतके दिवस आपण ना एकमेकांना भेटायला तरसत होतो, आणि आज आज तुझ्या पप्पांनी मला होकार दिलाय, म्हणजे आपल्या लग्नाला होकार दिलाय. मात्र वाटलं तुझे पप्पा कधीच ऐकणार नाही,
पण शिवाभाऊंमुळे हे शक्य झालं. हो, ते आपल्या पाठीशी उभे राहिले म्हणूनच आज आपण आपलं लग्न होणार आहे. खरंय. हो ना. मला ना देवाचे खूप आभार मानू वाटतात. आता देवाचे तर आभार आहेतच, पण ना शिवाभाऊंचे खरं आभार मानायला पाहिजे आपण. हो, शिवाभाऊंमुळेच सगळं पॉसिबल झालंय. तुम्हाला माहितीये का, मी एका पॉइंटला खूप घाबरले होते. मला वाटलं की आता आपलं लग्न होतंय की नाही. नाही, मला शिवाभाऊंनी शब्द दिलता की काही होऊ दे सचिन, मी तुझं लग्न पौर्णिमावर करणार म्हणजे करणार. आणि ते खरं झालं. इतके दिवस आपण लांब राहिलो, भेटलो नाही, याचं फळ आता आपल्याला भेटतंय. वाटायचं की आपल्याला असं का म्हणाले, भेटू का देत नव्हते, पण त्याचं फळ इतकं छान मिळेल ना, कधीच विचार केला नव्हता. तू खुश आहेस ना? मी खूप म्हणजे खूप खुश आहे. माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट मला मिळाली. मी ना खूप स्वप्न रंगवली होती आणि आता फायनली ती पूर्ण होणार आहेत. मी ते सगळं स्वप्न आता पूर्ण करणार आहे. करावीच लागणार आहेत तुम्हाला. हो, तुझीच तर स्वप्न पूर्ण करायची आयुष्यभर, आणखी कोणाची करणार? मग आता खुश आहेस ना? हो, पण मला एक सांगा की शिवाभाऊंनी आपली मदत का केली असेल? का म्हणजे? म्हणजे बघा ना, म्हणजे पहिले त्यांनी म्हणजे माहित नाही मला का असं वाटतं, पण का त्यांनी आपली मदत केली असेल? केली अशीच. आता माझी मदत नाही करणार तर कोणाची करणार? पण तुम्हाला कधी हा प्रश्न नाही का पडला? नाही पडला. सोड ना ते, आता सगळं चांगलं होतंय ना. हा, मी आहे ना माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना बोलवणार आपल्या लग्नात. आपण आहे ना खूप मजा करायची. बर, पण मला वाटतं ना आपण कोर्ट मॅरेज करावं. कोर्ट मॅरेज? हो, पण कसं आहे ना, बघ, लग्नात उगीच आपण आवाढव्य खर्च करणार, त्यापेक्षा ते पैसे आपण कोणत्या तरी अनाथ आश्रमाला देऊ आणि आता आपला बिझनेस वाढवू. बघ ना, विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. उगीच कशाला, आणि खर्च करायला आहेत की भरपूर गोष्टी. शिवाभाऊंसोबत राहून बरंच शिकलायत तुम्ही. आता शिकावं तर लागलच ना. आता लग्न होणार म्हणजे माझ्यावरची जबाबदारी वाढणार, मग पैसे सेव्ह नको करायला आपल्याला? बर, आतापासूनच एवढं टेन्शन? मग आणि पुढे जाऊन लागतीलच की पैसे, दवाखान्याला, कॉलेजला, ऍडमिशनला, शाळेला, किती गोष्टी असतात. मग एवढा विचार केलाय तुम्ही? करावा लागतो. चल आता तू जा आणि आराम कर. हो, बाय. बाय. जा आता, उशीर नको करूस. हो, बाय. बाय. काय झालं स्वामिनी? का रडते? काय नाही ग, मला शिवूनची खूप आठवण येते. कोण काय बोललंय का तुला? काका काय बोललेत का? ते कधी बोलायचं सोडतात, ते तर सारखेच बोलत असतात. मग नक्की काय झालंय? अगं मला सकाळी ऑफिसमध्ये पण बॉस ओरडली. हा. काकी पण घरी ओरडत असते. मला समजत नाहीये माझं काय चाललंय ते. मला जिकडे तिकडे फक्त शिव दिसतंय. आणि परवा पाहिल्यापासून तर ना माझं कशातच लक्ष नाही. आज बॉसने सरळ बोलून दिले की कामात लक्ष नसेल तर जॉब जाईल म्हणून. नेमकं तुझ्यात आणि शिव मध्ये काय झालं? चल निघूयात आपण. नाही, मला आत्ताच्या आत्ता सांग. निघूयात. नाही, मला नंतर- आत्ताच ऐकायचंय. काय ऐकायचंय मला तुला? सगळं सांग. मग ऐकायचंय तर ऐक. मॅडम. छान आहे ना इकडे. हो, छान आहे. तुम्ही म्हणालात ना काहीतरी सरप्राईज दाखवा, म्हणून या ठिकाणी आणलो. कसं वाटतंय? खूप छान. एकदम निसर्गाच्या सानिध्यात. या ठिकाणी बरेच बाहेरच्या देशातले पक्षी या ठिकाणी येतात. हा. हो, वर्षातून एकदा इथे खूप गर्दी होते. चला म्हणलं आमच्या मॅडमला दाखवा आज. हा, पक्षी वगैरे. आता गाडी येईलच, बोटिंगने जायचं असतं. बरं,
तुम्ही म्हणाला होतात की ते काहीतरी सरप्राईज देणार आहे. काय होतं ते? कसं सांगू आता तुम्हाला? काय झालं? सांगण्यासारखं नाही का सरप्राईज? तसं नाही. मग ते मला ना जॉब लागला. जॉब लागलाय? अरे वा, अभिनंदन. अशीच प्रगती करत राहा. मग त्यात काय जॉब लागलाय म्हणल्यावर माणसाने जॉब केला पाहिजे ना. माणसं आयुष्यात येऊन शिक्षण करतात. कशासाठी करतात? पुढे कुठेतरी जॉब लागावा, आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावेत, यासाठीच तर माणूस शिकत असते ना. ऐका ना, हम्म. ते मला ऑर्डर पुण्याची भेटली. पुण्याला लागलाय जॉब? हा, पुण्याची ऑर्डर आहे. ठीक आहे ना, चांगले जिल्ह्याचं ठिकाण आहे. पुणे मोठं शहर आहे तसं पण. अनेक बाहेरगावची लोक येऊन त्या ठिकाणी जॉब करतात. त्यात तू ही जॉब करते, चांगलंच आहे की, आनंद आहे की. त्याच्यापलीकडे अजून मला तर काय पाहिजे? पण तुम्ही यायचे माझ्यासोबत. मी? हा. आणि पुण्याला? हा मग का? आणि माझं काय काम आहे पुण्यामध्ये? मी नाही येऊ शकत आहे. तुला जॉब लागलाय, तू करू शकते जॉब. तुम्ही नाही येऊ शकत म्हणजे? हो, कसं येणार? माझं गॅरेजचं काम आहे. लोकांनी माझ्या भरोश्यावर गाड्या घेतल्यात. ड्रायव्हिंग करावं लागते मला. त्यांना मला असं अर्धवट टाकून नाही येत. पण तुम्ही पुण्याला पण जॉब करू शकता ना. हो, मी एकटा करू शकतो, पण माझ्या हाताखाली 4-5 मुलं दिली आहेत. त्यांचं काय? त्यांचं भविष्य काय? तुम्ही त्यांचाच विचार करणार आहे का? हो, आणि आपल्या प्रेमाचा? विचार करतोय म्हणून तर आजपर्यंत टिकून आहे ना आपण. त्यात मी तर तुला कुठं म्हटलं की जाऊ नको जॉबला. जॉबला तर तुला जाच म्हणतोय ना मी. आणि तसंही कुठं जर राहिलं ना, माणसं एकमेकावरती प्रेम राहतं, पण ते मनात नसावं लागतं. पण मला तुम्ही बरोबर पाहिजे. हो, मी आहेच बरोबर तुझ्या, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. त्यामुळं तू काही जास्त टेन्शन नाही घ्यायचं. तुम्ही येणार आहात का नाही माझ्या बरोबर? नाही येऊ शकत मी. शिव, असं काय करताय? मी सांगितलं एकदा, माझा निर्णय ठाम आहे. नाही बदलणार आहे? नाही बदलू शकत मी. आणि मी एखादा कोणता शब्द दिलाय. आणि मला दिलेल्या शब्दांचं काय? तसंही शिव, तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी काय केलं? काय केलंय म्हणजे? परत एकदा म्हण. काय केलं माझ्यासाठी? वाह, अरे जी गोष्ट बोलू नाही पण तू बोलायला भाग पाडलीस. माणूस म्हणतो ना, दिलेल्या गोष्टी कधी बोलून दाखवायच्या नसतात, पण तू आज तू भाग पाडतेस. बरोबर आहे ना? मी तर काय केलं तुझ्यासाठी आजपर्यंत? आजपर्यंत रात्रंदिवस गाडी चालवली. तुझ्या शिक्षणाचा खर्च, तुला प्रत्येक गोष्ट पाहिजे ती मी दिली. का? कशासाठी दिली? माझं प्रेम होतं म्हणून त्यासाठी केलं ना एवढं सगळं मी. दाखवलं ना शेवटी सगळं बोलून तुम्ही. तू भाग पाडलंस बोलायला. काय भाग पाडलं मी? माणसाने दिलेली गोष्ट माणूस बोलून नाही दाखवायला पाहिजे. तुमच्यासारख्या नाही ना, ते बोलून दाखवायची गरज वाटते. तुम्ही येणार आहात का नाहीत माझ्या बरोबर? माझा निर्णय फायनल आहे. स्वामीने तुला मी सांगितलं. मी एकदा गोष्ट बोलली, मी शेवटपर्यंत ठाम राहतो त्या गोष्टीवरती. फक्त ड्रायव्हरच करत बसणार आहात का तुम्ही? हो. काय केलं तुम्ही ह्या क्षेत्रात येऊन? आतापर्यंत साधी तुमची गाडी नाहीये ना, राहिला घर नाहीये व्यवस्थित. अगं आज न उद्या होईल ना. कधी? किती वेळ मी वाट पाहायची? हो, ह्या ड्रायव्हरचं काय करायचं ना मला चांगलं माहिती आहे. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, ह्या ड्रायव्हिंग वरती मी आज तुला कॉलेजसाठी ह्यासाठी फी पैसे कुठून आणले? ह्या गाडीवरती कमवून तुला पैसे दिलेत मी ह्या गाडीवरती. आणि तू आता म्हणते का ड्रायव्हर म्हणून काय केलंस आजपर्यंत? तुमची शौक पूर्ण करा, तुमचे मोबाईल घ्या, कपडे घ्या, मला फिरायला न्या, मला पिक्चरला न्या. ही गोष्ट कुठून आणली? त्याला पैसे लागत नाहीत? आणि तू सांगते का मला ड्रायव्हर आजपर्यंत काय केले म्हणून? अरे ज्याच्यावर पैसा कमवतो लक्ष्मी ना, आणि तीच आहे. आणि देवाने मला ड्रायव्हर म्हणून चांगली कला दिली, त्याच्यावर मी आज पैसे कमवतोय. तुझी कसं आहे, तुमचं शिक्षण शिकलं, मोठं झालं, प्रगती झाली चांगली, जॉब चांगला लागला की मागच्या माणसाला विसरून जायचं. ज्याच्यावर आपण मोठं झालो ते पण विसरलीस तू. तू काय वचन दिलं तर मला? शेवटपर्यंत तुमची मी साथ देईन, शेवटपर्यंत तुम्हाला सांभाळेन, शेवटपर्यंत तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही. तुला बारामध्ये जॉब नव्हते? पता नव्हते मला? सांग, पुण्याला जॉब लागला, तू सांगितलं मला मी जॉबला जाऊ का नको? स्वतःच निर्णय तू घेतलास. त्यावेळेस कुठे गेलता शिव? आणि मला म्हणते ड्रायव्हर सोडून दे. आजपर्यंत काय केलं का? राहायला घरदार नाही. अरे कमवेन मी पण भविष्यात.
आणि ज्या मी येणार का नाही फायनल सांगा मला. मी तुला 100 वेळा सांगितलं मला यायचं नाहीये. मग मला विसरून जा इथून पुढं. मला नाही तुमच्याशी बोलायचं. काही संबंध नसणार आहे आपला. इथून पुढे आयुष्यात मला कधीही तुमचं तोंड बघायचं नाही आणि दाखवू पण नका मला. अच्छा असं झालंय का? रडू नकोस, रडू नकोस तू. बघू आपण काय करायचंय ती. रडू नकोस. काही झालं ना कोमल तरी मला माझी शिव पाहिजे. हो हो मी बघते काय करायचंय ते.